नागपुर के पूर्व सेनाधिकारी कर्नल अभय पटवर्धन ने कहा कि ईरान में मौजूदा हालात गंभीर जरूर हैं, लेकिन व्यापक अफरा तफरी नहीं है। उनके मुताबिक वर्तमान में कमान मुज्तबा खामेनी के हाथों में है और हमले लगातार जारी हैं। उन्होंने बताया कि ईरान के पूर्व शासक रेजा पहलवी ने भी मौजूदा स्थिति में सरकार के खिलाफ बयान दिया है। कर्नल पटवर्धन के अनुसार यदि अमेरिका 24 घंटे में ईरान के मिसाइल ठिकानों को नष्ट नहीं करता, तो अमेरिका और इजराइल को कड़ी प्रतिक्रिया का सामना करना पड़ सकता है। तेल की कीमतों पर उन्होंने कहा कि फिलहाल भारत के पास लगभग 1 महीने का भंडार है, इसलिए तुरंत बढ़ोतरी की संभावना कम है। हालांकि युद्ध लंबा खींचने पर आयात, निर्यात और समुद्री मार्ग प्रभावित हो सकते हैं। हाँ, सध्या जे झालेलं आहे तो अली खोमेनीचे जे उत्तराधिकारी किंवा वारसदार आहे त्यांची नेमणूक झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे। मुज्तबा खोमेनी हे तिथले आता नवे सर्वेसर्वा बनलेले आहेत। जे मिलिटरी लीडर्स किंवा सेनाधिकारी होते ज्यांना जे मारल्या गेले या ॲक्शनमध्ये त्यांच्या जागी नव्या नियुक्त्या झालेल्या आहेत। त्यामुळे सध्या तरी तिथे फारसं अफरातफरीचं वातावरण झालेलं दिसत नाही आहे आणि त्याचमुळे सगळीकडे जे इराणचे मारा चालू आहे क्षेपणास्त्रांचा तो सुरूच राहणार आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की अमेरिका आपला पित्तू तिथे आणू शकते का, तर अमेरिकेमध्ये त्यांचा पित्तू ऑलरेडी आहे। शाह रजा पहलवीचा मुलगा शाह पहलवी हा सध्या अमेरिकेमध्ये आहे आणि काल ॲक्शन सुरू झाल्याबरोबर त्यांनी लोकांना सांगितलं तिथल्या की आपली आता विजयाची वेळ आलेली आहे। लास्ट चॅप्टर आपल्या स्वतंत्रतेचा सुरू झाला आहे आणि काही वेळातच आपण स्वतंत्र होऊ। तर हे जे आहे ते अमेरिकेने जे आधी केलेलं होतं की काही दिवसापासून साधारण 2 महिन्यापासून तिथे खोमेनीच्या राजवटीविरुद्ध सगळे ज्याला आपण जनरेशन झेड म्हणतो किंवा नवतरुण म्हणतो ते सगळे आलेले होते, रस्त्यावर उतरले होते आणि त्याच्यामुळे तिथे निदर्शनं चालू होती। तर ती निदर्शनं शाह पहलवीला तिथे बसवण्याकरता आहेत। तर अमेरिकेचा पित्तू तयार आहे बसायला, फक्त इराणनी शरणागती पत्करायची वेळ आहे जी इतक्या लवकर होणार नाही आणि तोपर्यंत काय होईल काही सांगता येत नाही।